सिल्वरचा भाव रॉकेट सारखा वर जातोय, पण खरा प्रश्न हा आहे की ही एक हाईप आहे का रिअल डिमांड? आज सिल्वरचा भाव रॅन्डमली वर जात नाहीये, तर याला पुश करत आहे ग्लोबल मेगा ट्रेंड. याचं सर्वात मोठं रिझन आहे इंडस्ट्रीयल डिमांड प्रचंड वाढली आहे. सिल्वर फक्त दागिन्यांसाठी वापरल्या जात नाही, तर हे ईव्ही बॅटरीज, सोलार पॅनल्स, सेमीकंडक्टर, AI हार्डवेअर आणि 5G या सर्वातच चांदीचा उपयोग होतो. दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे ग्लोबल सप्लाय क्रंच. सिल्वरची डिमांड वाढत आहे, पण सिल्वरचा सप्लाय तेवढाच आहे. डिमांड हाय आहे, पण सप्लाय टाईट असल्यामुळे चांदीचे प्राइजेस हे ऑटोमॅटिकली शूट करत आहेत. तिसरा रिझन आहे इन्व्हेस्टरचा सेफ हेवन मोड चालू झाला आहे. संपूर्ण जगात अनसर्टॅनिटी, इन्फ्लेशन आणि रेट कटचे एक्सपेक्टेशन आहे, त्यामुळे लोक चांदी खरेदी करत आहेत, कारण गोल्डचा एक चांगला अल्टरनेटिव्ह आहे. 2025 मध्ये चांदीने सोन्याला देखील आउट परफॉर्म केलं. अजून एक फॅक्टर जो चांदीला एफेक्ट करतोय तो म्हणजे रुपी वीक होणे. रुपी वीक झाल्यामुळे इम्पोर्टेड सिल्वर महाग होतं, ज्यामुळे डोमेस्टिक सिल्वरचे प्राइजेस देखील ऑटोमॅटिकली वाढतात.